नमस्कार, मी भारती. माझं यूट्यूब चॅनल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण बनवत आहोत गणपतीसाठी मोदक. तर इथे मी घेतलेले आहेत अर्धा किलो मी गूळ घेतलेला आहे, पण आपल्याला एवढं नाही घ्यायचं, कमी घ्यायचं आहे. आणि इथे मी 3 नारळ घेतलेली, त्यानंतर मी ते वेलची, त्याच्यानंतर आपली आणि त्यानंतर मी ते थोडीशी जायफळाची पावडर घेतलेली आहे आणि इथे घेतलेले आहेत आपले थोडीशी काजूची तुकडे. चला मग आपण काय करूया, आता काजूचे तुकडे आपले करून झालेले आहेत, तर आपण मिक्सरला ही छान असा याची पावडर करून घेऊया. ते याच्यामध्ये पावडर करण्यासाठी मला थोडीशी घालायची आहे साखर, कारण की तशी पावडर होणार नाही, त्यामुळे मी इथे घालते ते 1 चम्मच, म्हणजे 1 चम्मच पण नाही, एकदम थोडी साखर घातलेली आहे. आणि ही आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. चला हे बघा, आपण छान अशी पावडर करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये. आणि हे बघा, त्यानंतर आपण हे जे खोबरं जे आहे तेही आपण मिक्सरलाच, आपण पहिला काय केलं, खोबऱ्याचं ते काळं काळं कवटी असते ती काढून घेतली आपण छान अशी, आणि बारीक करून आपण मिक्सरला लावलेलं आहे. आणि मिक्सरला जर होत नसेल तर त्यामुळे 2 चम्मच तुम्ही दूध घाला, मग तुमचं लगेच हे असे बारीक असं मिक्सरमध्ये होऊन जाईल. मग चला तर इथे मी करते गॅस चालू. त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ आहे, तो आपल्याला अर्धाच घालायचा आहे. तर तुम्हाला जास्त गोड हवेत तर तुम्ही जास्त घाला, आणि जर कमी पाहिजे गोड तुम्ही कमी घाला. ते बघा, इथे मी अर्धा गूळ घातलेला आहे. त्याला चांगलं असं 2 चमच आपण यामध्ये दूध घालूया. तर आपल्याला इथे काय करायचे, हे बघा, हे 2 चम्मच मी दूध घालत आहे आणि छान असं याला पातळ होऊन द्यायचं आहे. जर तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच नवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. आपला गूळ पूर्ण आपल्याला विरघळून घ्यायचा आहे. माझे व्हिडिओ जास्त मोठे नसतात, 2 ते 3 मिनिटाचे असतात, कधी कधी 5 मिनिटाचे असतात, त्याच्यावरती जास्त नसतात मोठे. त्यामुळे मला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. आणि मी पण जास्त व्हिडिओ टाकत नाही, कधी टाकते 10 दिवसाला, कधी 5-6 दिवसाला, 2-3 दिवसाला असे व्हिडिओ टाकत असते. ते बघा, आपलं जे गूळ आहे त्याला एक उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये खोबरं घालायचं आहे. तर हे बघा, इकडे आपला पाक आहे तो तयार झालेला आहे. हे बघा, छान असा एक तरी पाक झालेला आहे. हे बघा, तर चला आपण यामध्ये खोबरं जे आहे ते घालून घेऊया. छान असं मिक्स करून घेऊया. ते बघा, हे असं चांगलं मिक्स करून घ्या. आणि आपल्याला यामध्ये लगेच घालायचं आहे ते काजू जो आहे आपण बारीक केलेला हाताने, तो आपण घालतोय. त्यानंतर इथे मी वेलची पावडर जी आहे केलेली मिक्सरच्या भांड्यामध्ये, ती आपल्याला पूर्ण घालायची आहे. 10-12 वेलच्या घ्यायच्या, त्याला सुगंध चांगला येतो. चला आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचंय. सगळं असं एकजीव करा. यामध्ये मी इथे तूप घेतलेला आहे 1 चम्मच, तो घातलेला आहे. आणि याला चांगलं आता एकजीव करून घेऊया आपण. तर हे बघा, आपलं सारण जे आहे ते रेडी आहे. तर चला मग आता आपल्याला करायचं आहे. हे बघा, इथे मी मोदकाचं रेडीमेड पीठ आणलेलं आहे, तर आपण हे करून घेऊया. हे बघा, मी इथे रेडीमेड पीठ घेतलेलं आहे, तर आपण आता लगेच पीठ मळून घेऊया. कसं मळायचं हे मी तुम्हाला सांगते. तर हे बघा, इथे आपण पीठ घेतलेलं आहे तांदळाचं. हे बघा, 2 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आणि इथे मी पाणी घालते, दूध घालते. इथे बघा, 1 कप दूध घातलेलं आहे ना आपल्याला त्या कपामध्ये. तर हे पाणी जे आहे ते मी घालते. 1 कप दूध घातले आणि ते 2 कप असं चांगलं पाणी घातलेलं आहे. तर हे बघा, 2 कप पाणी घातलेलं आहे. आणि आपल्याला यामध्ये घालायचं आहे तूप जे आहे ते मी इथे हे बघा घेतलेलं आहे आणि तूप घातलेलं आहे. तर याला चांगली आता उकळी येऊ द्या. उकळी आल्यानंतर आपल्याला जे आपण हे 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते आपल्याला या दुधामध्ये घालायचं आहे.
ते बघा आपलं पाणी आणि जे दूध आहे ना त्याला चांगली अशी उकळी आलेली आहे ना. आपल्याला काय करायचंय, हे पीठ जे आहे ना असं थोडं थोडं घालून लगेच आपल्याला असे मिक्स करून घ्यायचंय. हे बघा छान असं मिक्स करायचं आहे ना. आपला गॅस जो आहे ना तो चालूच आहे. उकडीने काय होते, उकडीचे मोदक खूप छान लागतात आणि उकड चांगली असेल ना तुमचे मोदक पण एकदम सॉफ्ट होतात. तर आपल्याला असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ. हे बघा आपण अशी चांगली उकड घेतलेली आहे. गरम पाण्यामध्ये घातलेलं आहे पीठ आणि आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्या. त्यानंतर आपल्याला हे 5 ते 10 मिनिटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे यावरती. हे बघा हे जे पीठ आहे ना हे सगळं मी टोपात असं काढून घेते आणि आता ना याला आपण काय करूया, पॅक असं झाकण ठेवूया आणि वाफेमध्ये ना ते पूर्ण आपले पीठ जे आहे ना ते एकदम सॉफ्ट होईल. त्यानंतर आपण याला मळायला घेऊया. तर आपण आता 10 मिनिटं याला असं सोडूया. चला तर आपण इथे काय करूया, हे पीठ जे आहे ना हे बघा आपण उकड घेतलेलं चांगलं ते आपण एका आता परातीमध्ये काढून घेऊया. हे बघा छान असं काढून घेऊया परातीत. आणि हे बघा उकड आपली खूप छान झालेली आहे. हे बघा तर आता हे पीठ जे आहे ते आपण मळून घेऊया. उकड चांगली घेतलेली आहे आणि आपल्याला त्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाहीये. चला आपण याला चांगलं मळून घेऊया. बघा आपलं पीठ जे आहे ते चांगलं असं मळून झालेलं आहे. हे बघा खूप एकदम नरम बनवलेलं आहे आपण. हे बघा चला तर मग आता आपण मोदक बनवून घेऊया. इथे आपलं सारण आणि इथे आहे आपलं, आपल्याला काय करायचं हे घ्यायचंय तूप जो आहे तो मी इथे थोडा घेतलेला आहे. हे बघा परातीमध्ये. त्यानंतर आपल्याला इथे चांगलं असं तूप लावून घ्यायचंय आणि असं थोडं पीठ घेऊन असं हातावरती हे बघा तर यामध्ये ठेवायचं असं ना. आपल्याला असं तूप बोटाला लावून असं मध्ये प्रेस करायचं आहे. हे बघा असं साईडला दाबून घ्यायचं आहे. बघा आता यामध्ये आपल्याला काय करायचंय, हे सारण जे आहे ते घ्यायचंय आणि यामध्ये भरायचं आहे. असं असं दाबून दाबून भरायचं आहे. हे बघा हे भरून झालं की मग परत थोडंसं असं पीठ घ्यायचं आहे आणि ते यामध्ये भरायचं आहे. असं साईडला असं दाबून घ्या. तर हे बघा हे असं भरून झालं. आता आपण याला असं काढून घेऊया. हे बघा असे मोदक आपण सगळे बनवून घेऊया. ते बघा आपले मोदक झालेले आहेत आणि इकडे मी ना आता पाणी ठेवलेले गरम करायला आणि इकडे घेतलेली आहे चाळण. चाळणीवरती आपल्याला इथे कपडा जो आहे तो मी कॉटनचा घेतलेला आहे भिजवून आणि यावरती आपण आता असे मोदक ठेवूया. जर तुमच्याकडे जर हे कपडा जर तुम्हाला लावायचं नसेल तर चाळणीला तेल लावून घ्या तरी होईल. चला तर मग सगळे आपण असे यामध्ये भरूया. हे बघा आपण चाळणी आता याच्यावरती ठेवलेली आहे. हे बघा आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. आता बघूया. आपण मगाशी ना केशर टाकायचं विसरून गेलेलो. मग मी काय केलं, केशर घेतलं थोडंसं आणि
आपण वरती टाकलेलं आहे। ते बघा आपले मोदक जे आहेत ना छान असे झालेले, कपडा असल्यामुळे काय होतंय की चिपकत नाही, खाली असे काढता येतात डायरेक्ट। हे बघा डायरेक्ट असे काढता येतात, खाली अजिबात लागत नाही। तर चला तर आपण हे सगळे मोदक आपण यामध्ये प्लेटमध्ये आपण इथे तूप लावलेलं आहे आणि त्यावरती आपण काढून घेऊया आणि हे जे आहेत तेही आपण उकडायला लावूया। तर हे मी सगळे प्लेटमध्ये काढून घेते। तर हे बघा आता हे दुसरे मोदक मी यामध्ये वाफ काढण्यासाठी ठेवलेले आहेत, यांना पण आपण वाफवून घेऊया। आता ह्यांना पण आपण स्लो गॅसवरती 15 ते 20 मिनिटं ठेवणार आहोत। आणि हे बघा आपले मोदक झालेले आहेत रेडी। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।